तर आज आपण बनवणार आहोत उपवासाचे भगरीचे पळी पापड। तर बघा आपल्याला पापड बनवण्यासाठी बघा मी इथं घेतलेली आहे भगर। तर 1 ग्लास भगर घेतलेली आहे। तर ही एका पात्रामध्ये आपल्याला ही घ्यायची आहे आणि स्वच्छ 2-3 पाण्याने आपल्याला ही भगर चांगली धुवून घ्यायची आहे। तर मी भगर आता ही 2-3 पाण्याने खळखळ अशी हाताने अशी चोळून ही चांगली खळखळ धुवून घ्यायची आहे। तर मी ही 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेते। आता ही भगर मी 3 पाण्याने खळखळ चांगली धुवून घेतलेली आहे। आता याच्यामध्ये आपल्याला परत घालायचं आहे पाणी। तर आपल्याला पाणी भरपूर घालायचं आहे। तर बघा मी 1 तांबे पाणी घातलेलं आहे आणि आता आपल्याला ही भगर 2 दिवसासाठी पाण्यात अशीच ठेवायची आहे। तर पाहूया 2 दिवसानंतर। आता याच्यावर मी झाकण ठेवलेलं आहे आणि आपल्याला ही भगर अशी 2 दिवस पाण्यामध्ये ठेवायची आहे आणि ती भिजवून घ्यायची आहे। इथं 2 दिवस आपण ही भगर चांगली भिजवून घेतलेली आहे। तर ही मी भगर परवा पाण्यामध्ये 2-3 पाण्याने धुवून भिजण्यासाठी ठेवलेली होती। तर पाहू शकतात बघा भगर छान अशी भिजलेली आहे बघा। आणि आता आपल्याला ही भगर चांगली याच्यावरचं हे पाणी नितळून घ्यायचं आहे। तर कारण कसं हे पाणी असं आता 2 दिवस आपण भिजण्यासाठी ठेवलेलं होतं, तर हे वरचं पाणी असं आंबट झालेलं असते। तर हे पाणी वरचं नितळून घ्यायचं आहे। परत एकदा पाणी वतून परत ते पण नितळून घ्यायचं आहे। आणि आता इकडे आपल्याला गॅस चालू करायचा। गॅस चालू केलेला आहे आणि त्याच्यावर आता आपल्याला एक मोठं पातेलं ठेवायचं आहे। आणि आपण भगर ज्या ग्लासाने मोजली होती त्याच ग्लासाने आपल्याला इथं 7 ग्लास पाणी वतायचं आहे या पातेल्यामध्ये। आणि ते पाणी कसं गरम करून घ्यायचं आहे, त्या पाण्याला उकळी आणून घ्यायची आहे। तर हे बघा 2 ग्लास झाले, हे 3, तर आणखी मी 4 ग्लास पाणी वतते। 4, 5, 6, 7। आता हे पाणी आपल्याला काय करायचंय, याच्यावर झाकण ठेवायचं किंवा झाकण नाही ठेवलं तरी चालतं आणि हे पाण्याला उकळी आणून घ्यायची आहे। भगरीतलं पाणी नितळून घेतलेलं आहे। 2 वेळेस पाणी वतलं आणि परत ते नितळून घेतलं। तर आता मी इथं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि आपल्याला काय करायचं आहे, ही भगर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडी थोडी घालून त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आणि मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे ही भगर। आणि याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि मिक्सरलाही फिरवून घ्यायचं। हे बघा मी मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे भगर। आता आपल्याला ही राहिलेली पण भगर अशीच बारीक करून घ्यायची आहे मिक्सरमध्ये। आता मी ही पूर्ण भगर बघा मिक्सरला फिरवून घेतलेली आहे आणि पाहू शकतात बघा याची मी अशी बारीक म्हणजे ह्या का मिक्सरला फिरवून जसं की आपण इडलीचं मिश्रण काढतो तसंच काढलेलं आहे, पण थोडंसं पातळ दिसत आहे। तर या पद्धतीने नक्कीच एकदा तुम्ही भगरीचे पळी पापड नक्कीच बनवून बघा। अगदी 4 पट फुलतात आणि खायला एकदम खुसखुशीत लागतात। तर आता इकडे बघा पाणी चांगलं गरम झालेलं आहे। आता यातलं काय करायचं आहे, आपल्याला पाणी 1 तांब्या मी पाणी काढून घेते। पाणी खूप गरम झालेलं आहे, तर हाताला गरम लागेल, लक्ष ठेवा, पकडीने वगैरे तांब्या धरा। आता याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे चवीपुरतं मीठ। तर चवीनुसार याच्यात मीठ घालायचं आहे। जर तुम्हाला याच्यात हिरवी मिरची जर घालायची असेल तर तुम्ही घालू शकतात। आणि आता याला आपल्याला उकळी आणून घ्यायची आहे। तर आता अगदी 2 मिनिटात उकळी येईल, कारण पाणी खूप गरम झालेलं आहे, आपण अगोदरच गरम केलेलं आहे। आणि उकळी यायच्या अगोदर काय करायचं, त्याच्यामध्ये जर तुम्हाला मीठ तर घालायचंच असतं, पण जर तुम्हाला सोडा वगैरे पापड खार थोडासा टाकतोत ना, तर थोडा जर घालायचं असेल तर तुम्ही घालू शकतात। मी फक्त मीठ घालणार आहे आणि मिठाच्याच मी फक्त पळी पापड बनवून दाखवणार आहे। मी तिखट त्यात बिलकुल घालणार नाही। तर आता आपल्याला पाण्याला उकळी आली की नंतर काय करायचं आहे, ही जी भगर आपण मिक्सरमधून बारीक केलेली आहे तर ती त्याच्यामध्ये आपल्याला हटून घ्यायची आहे।
आपण हे गरम पाणी कशामुळे काढून घेतलेलं आहे, आता आपल्याला ही भगर आपल्याला त्या पातेल्यामध्ये हटायची आहे. जर हे मिश्रण जर जास्त घट्ट झालं तर नंतर आपल्याला हे पाणी थोडं थोडं त्याच्यामध्ये ॲड करून आपल्याला हटता येतं. आणि जर हे पाणी आपण नाही काढून घेतलं, जर सुरुवातीला जर पातळ झालं तर मग आपल्याला नंतर खूप म्हणजे अडचण येईल. म्हणून त्याच्यापेक्षा आदनातलं थोडंसं पाणी काढून घ्यायचं. नंतर जर घट्ट वाटलं तर नंतर आपल्याला वर पाणी घालता येतं. आणि जर पातळ झालं तर मग आपल्याला काहीच करता येत नाही, मग आपले पळी पापड व्यवस्थित बनणार नाहीत. तर बघा पाण्याला उकळी आलेली आहे. आता मी गॅस एकदम कमी करते आणि हे पातेलं आता आपल्याला काय करायचं आहे, खाली घ्यायचं आहे. आता पातेलं मी खाली घेतलेलं आहे आणि पातेल्यात आपल्याला आता हे भगरीचं जे मिश्रण आहे ते ओतायचं आहे. थोडंसं आदन थोडंसं शांत होऊन द्यायचं, म्हणजे कसं पटकन न ओतलं की अशा गाठी बनणार नाहीत. आणि आता आपल्याला हे चमच्यानी असं हलवून घ्यायचं आहे. जर तुम्ही गॅसवरच लगेच जर ही भगरीचं मिश्रण ओतलं आणि उकळी आलेली असती पाण्याला, तर मग लगेच हटलं तर काय होईल, लगेच गाठी बनतात. म्हणून आपल्याला काय करायचं, कधीही पातेलं खाली घ्यायचं आणि उकळी आलेली असते ते पाण्याला, तर मग ते काय करायचं, आदन थोडंसं शांत होऊन द्यायचं. थीर झाल्यानंतर काय करायचं, नंतर आपल्याला त्याच्यामध्ये ओतून हटून घ्यायचं. म्हणजे कसं गाठी बिलकुल बनणार नाहीत. अगदी बघा किती पांढरा शुभ्र असा हे भगरीचं आपला हे पीठ झालेलं आहे. तर मी आता हे मस्त चमच्याने आता असं हटून घेते. बघा तुम्हाला दिसत असेल किती पांढरा शुभ्र असं भगरीचं हे झालेलं आहे मिश्रण. आणि जर तुम्हाला घट्ट वाटलं तर नंतर तुम्ही गरम पाणी थोडंसं घालायचं. तर आता मी हे पातेलं वर ठेवते. आता गॅस काय करायचा आहे, कमीच ठेवायचा आहे, जास्त नाही ठेवायचा, थोडासा मध्यम आचेवरच ठेवायचा. आणि प्रत्येकी 5-5 मिनिटाला आपल्याला याला चमच्याने असं मिक्स करून घ्यायचं आहे, हलवून घ्यायचं आहे. पाहू शकतात बघा कसलीच गाठ वगैरे बिलकुल बनलेली नाही आणि एकदम असा पांढरा शुभ्र असा हा भगरीचा बघा. त्याला काय कोणी सांजा म्हणेल किंवा कोणी मिश्रण म्हणलं, आता तुमच्याकडे काय म्हणतात तर मला कमेंटमध्ये सांगा. तर मी म्हणते याला भगरीचं पीठ. आणि एकदम पांढरा शुभ्र असं झालेलं आहे. याच्यामध्ये बिलकुल कसलीच गाठ झालेली नाही. तर याच्यामध्ये आता आपल्याला लागणार आहे थोडंसं पाणी, कारण कसं शिजून परत घट्ट होईल. आणि जर तुम्हाला जास्तच घट्ट वाटलं तर परत आणखी तुम्ही जर पाणी तुम्हाला कमी वाटत असेल आणि जर गरम पाणी तुमच्याकडं हे काढून ठेवलेलं संपलं असेल तर परत थोडंसं पाणी गरम करा. गार पाणी बिलकुल याच्यामध्ये घालू नका. आणि परत हे पाणी घालून आपल्याला परत असं चमच्याने पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि फक्त आपल्याला हे भगरीचं जे मिश्रण आहे फक्त शिजवण्यासाठी आपल्याला याला लागणार आहेत 20 ते 25 मिनिट. याला फक्त जास्त शिजवावं लागतं, नाही तर मग पापड्याला आपल्या कसं चिरा जातात. याला फक्त शिजवून घ्यायचं जास्त वेळ. आणि 5 ते 7 मिनिटाला काय करायचं, आपल्याला चमच्याने पूर्ण मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवून शिजवून घ्यायचं. खूपच छान असं बघा आपलं हे मिश्रण शिजत आहे. आणि जास्त पातळ पण नाही करायचं, जास्त घट्ट पण नाही, कारण कसं आपल्याला पळी पापड बनवायचे आहेत. जास्त पातळ म्हणलं तर मग काय होतं, वाळून नंतर खूपच पातळ पापड्या होतात. जरा थोडंसं जाडसरच ठेवायचं. मी सांगेल तुम्हाला कसं ठेवायचं ते शेवटी पाहूया. आता मी याच्यावर झाकण ठेवते आणि हे शिजवून घेते. जवळपास मी अर्धा तास शिजवून घेणार आहे कमी गॅसवर. आता 7 मिनिट झालेले आहेत. तर बघा किती छान अशी उकळी आलेली आहे बघा. तर आता आपल्याला हे पूर्ण चमच्याने असं परत मिक्स करायचं आहे.
म्हणजे कसं शेवटपर्यंत पूर्ण हे आपली भगर एकसारखी शिजेल। त्याच्यासाठी आपल्याला 5-5, 7-7 मिनिटाला प्रत्येकी असं म्हणजे मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे पूर्ण भगर अशी एकसारखी शिजल। याच्यामध्ये आपल्याला आणखी थोडंसं पाणी लागणार आहे। तर आणखी मी हे 5 मिनिट झाकून ठेवते आणि नंतर याच्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालावं लागणार आहे, कारण कसं आणखी भगर शिजल्यानंतर थोडंसं याला आणखी घट्टपणा येणार आहे। तर आता बघा परत आणखी 5 मिनिटांनी आपल्याला हे झाकण उघडून हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे पूर्ण भगर एकसारखी शिजते। असं 5-5, 7-7 मिनिटाला पूर्ण आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं। तर हे बघा थोडंसं जरा घटसर वाटत आहे। तर याच्यामध्ये आता आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे, जास्त नाही, 1 कपभर, आणि ते पण गरमच आहे पाणी। आणि परत आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि परत आपल्याला आणखी 5-7 मिनिट झाकून ठेवायचं आहे आणि एकदम कमी गॅसवरच आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे, नाही तर मग भगर आपली खाली पातेल्याला लागल, चिटकल। तर त्याच्यासाठी कमी गॅसवरच, जास्त वेळ का लागेना पण कमी गॅसवरच आपल्याला हे भगर पूर्ण शिजवून घ्यायची आहे। आणि याच्यामध्ये जर तुम्हाला जिरे किंवा पांढरे तीळ घालायचे असतील, तुमच्याकडे जर उपवासाला चालत असतील तर तुम्ही घालू शकतात। मी याच्यामध्ये काहीच नाही घातलेलं, मी फक्त मीठ घातलेलं आहे। तर मी फक्त मिठाचेच तुम्हाला असे भगरीचे पळीपापड मस्त बनवून दाखवणार आहे। आणि भगर आपण 2 दिवस याच्यासाठी भिजू घातलेली होती, की 2 दिवस भगर आपण भिजवून घेतली तर एकदम खुसखुशीत आणि थोड्याशा अशा आंबटसर पापड्या लागतात, असा आंबूसपणा येतो त्या पापड्यांना, किंवा ते पापड जे आपण पळीपापड बनवतो त्याला, आणि खायला एकदम खुसखुशीत आणि कुरकुरीत लागतात। आणि जास्त 2 दिवस भिजवल्यामुळे कसं एकदम अशा जास्त फुलतात। तर चला मी आता याच्यासाठी आणखी परत 5 मिनिट झाकण ठेवते आणि परत 5 मिनिटांनी आपल्याला परत झाकण उघडून हलवायचं आहे। तर आता झालेले आहेत बघा, बरोबर 22 मिनिट झालेले आहेत आपण ही भगर शिजायला म्हणजे हटलेली, आणि तेव्हापासून आपण ही जवळपास 22 मिनिट झालेले आहेत शिजायला ठेवल्यापासून। तर आणखी आपल्याला ही 5 ते 7 मिनिट मी शिजवून घेणार आहे आणि नंतर आपण पळीपापड बनवण्यासाठी खाली घेणार आहोत। तर परत आणखी, आणि पाहू शकतात बघा, जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही, तर हे असं दाटसर आपल्याला भगर शिजवून घ्यायची आहे, म्हणजे मस्त पळीपापड आपल्याला करता येतात। तर आता बघा पूर्ण परत आणखी एकदा मी चमच्याने हटून घेते, आणि भगरीचा आता थोडासा कलर पण चेंज झालेला आहे, तुम्हाला दिसत असेल। आणि त्याच्यामध्ये बघा असे पांढरे पांढरे असे डॉट दिसतात। तर भगर आता आपली चांगली शिजलेली आहे, पण तरी आणखी थोडीशी 5 मिनिट मी ठेवते, म्हणजे पूर्ण भगर एकसारखी शिजते। आणि नंतर आपल्याला पळीपापड्याचे बनवायचे आहेत। तर 5 मिनिटासाठी मी परत झाकण ठेवून शिजवून घेते। तर आता आपल्याला पळीपापड बनवायचे आहेत। तर बघा इथं मी एक धोतर आतरून घेतलेलं आहे आणि ते चांगलं पाण्यातून वलं करून घेतलेलं आहे। आणि आता आपल्याला आपण हे बरोबर भगर अर्धा तास शिजवून घेतलेली आहे
आणि त्याचं मिश्रण पाहू शकतात बघा। तर आता आपल्याला याचे मस्त असे पळी पापड बनवून घ्यायचे आहेत। तर एकच चमचा असा याच्यावर टाकायचा आणि जास्त पसरवायचा नाही। आपल्याला याचे जाडजाडच बनवायचे आहेत, कारण कसं वाळल्यावर एकदम पातळ कागदासारखे होतात हे पापड। आणि आकार तुम्हाला लहान मोठा तुम्ही घेऊ शकतात। एकदम अशा काचेसारख्या पांढऱ्या शुभ्र अशा पापड्या बनतात त्या। फक्त भगर आपल्याला 2 दिवस भिजवून घ्यायची आणि नंतर मी सांगितलं त्याप्रमाणे आपल्याला शिजवून घ्यायची आहे मिक्सरमधून काढून। तर रेसिपी स्किप न करता पूर्ण पहा। तर मी आता याच पद्धतीने पूर्ण पळी पापड बनवून घेणार आहे आणि नंतर आपल्याला काय करायचं आहे, 5 ते 6 तासांनी नंतर पलटी करून घ्यायची आणि 2 दिवस, शक्यतो 1 दिवसातच वाळतात, पण कसं 2 दिवस वाळवून घ्यायचे, कारण कसं वर्षभर याला जाळी वगैरे काही लागू नये, वर्षभर टिकतात म्हणजे। म्हणून आपल्याला कोणताही वाळवणातला पदार्थ असला तरी 2 दिवस कडकडीत असा उन्हात वाळवून घ्यायचा असतो। तर मी आता पूर्ण पापड बनवून घेते। तर आता पाहू शकतात बघा, मी ह्या सगळ्या पळी पापड असे बनवून घेतलेले आहेत आणि एकदम अशा पांढऱ्या शुभ्र आलेले आहेत, एकदम अशा काचेसारख्या बघा। तर आता ह्या मी 5 ते 6 तासांनी नंतर मी उलटणार आहे। भगरीचे पापड बघा आपले चांगले वाळलेले आहेत आणि बघा हे 1 दिवसातच वाळले होते, पण तरी पण मी दुसऱ्या दिवशी काय केलं, कडक उन्हामध्ये दुपारच्या टायमाला काय केलं, 1-2 तास मी परत असे टोपल्यामध्ये उन्हात घातले होते थोडं वाळण्यासाठी। तर पाहू शकतात बघा, अगदी पांढरे शुभ्र आणि अगदी असे काचेसारखे पापड आपले हे भगरीचे उपवासाचे झालेले आहेत आणि एकदम असे पांढरे आहेत आणि एकदम पातळ असे बघा। तर बघा किती छान असे आपले, आणि फक्त एकच ग्लास भगरीपासून आपण हे जवळपास 50 ते 60 पळी पापड बनवलेले आहेत। अगदी कुरकुरीत आणि खुसखुशीत होतात। तर आता मी तुम्हाला लगेच हे पापड तळून दाखवते। तर इकडे गॅस चालू करून मी तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आणि तेल आता चांगलं तापलेलं आहे। तर मी तुम्हाला आता लगेच पापड बघा तळून दाखवते। पाहू शकतात बघा किती छान असा फुलत आहे। इकडे मी एका ताटामध्ये असे तळून घेते। तर आणखी परत एक पापड तुम्हाला मी तळून दाखवते। बघा किती छान असे फुलतायत पापड। आणि या पापड बनवण्यासाठी म्हणजे या रेसिपीला आपल्याला ना फक्त भगरीची गरज आहे। याच्यामध्ये शाबू वगैरे काही घालायचं नाही, फक्त भगरीपासूनच आपण हे पांढरे आणि खुसखुशीत असे उपवासाचे हे भगरीचे पापड बनवलेले आहेत आणि करायला पण रेसिपी अगदी सोपी आहे। बघा किती छान असे 4 पट फुलतायत की नाही, आणि खायला तर अगदी तोंडात टाकताच हा पापड विरघळतो। तर मी आता पूर्ण तळून घेते, आणखी मी 2-3 तळून दाखवते। तर इथं बघा मी हे पापड तळून घेतलेले आहेत आणि बघा एकदम असे किती पांढरे शुभ्र असे फुललेले आहेत। तर रेसिपी माझी तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा, आणि रेसिपी माझी तुम्हाला जर आवडत असेल तर प्लीज एक लाईक करा आणि चॅनलला जर आणखीही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। तर मी एक तुम्हाला मोडून दाखवते। तर बघा एकदम असे किती खुसखुशीत झालेले आहेत आणि या भगरीच्या पळी पापडमध्ये बिलकुल तेल राहत नाही। तर पाहू शकतात बघा कसलंही हाताला असं तेल बिलकुल राहिलेलं नाही। तर नक्कीच एकदा तुम्ही ही रेसिपी बनवून बघा, आणि थोड्याशा भगरीपासून पण हे पळी पापड भरपूर असे होतात। तर सांगा मला रेसिपी माझी कशी वाटली तर कमेंट करून। तर भेटूया अशाच पुढील नवीन रेसिपीमध्ये। तोपर्यंत स्वस्त खा, मस्त रहा। बाय सर्वांना।